यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राचे हे आराध्य दैवत असलेले धाकले छत्रपती यांची जयंती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी समाज बांधव साजरी करत आहेत। आज आपण आहोत केज या ठिकाणी आपल्यासमोर आहेत ॲडव्होकेट चौधरी साहेब, त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जे काही जो काही अभिप्राय असेल किंवा जे काही मत असेल हे आपण जाणून घेणार आहोत जयंतीविषयी। सर, आपलं पूर्ण नाव सांगा। मी ॲडव्होकेट सुधीर चौधरी, औरंगाबाद येथे हायकोर्ट येथे वकिली करत असून आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपण या मायभूमीमध्ये जन्म घेतला, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला, आई जिजाऊंचा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या मायभूमीमध्ये जन्म घेतल्यामुळे आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती संभाजीराजे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। परंतु या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की संभाजी महाराजांचे जे काही विचार होते किंवा जे कार्य होतं त्यानुसार आज खरंच समाज बांधव चालत आहे की नाही? आता हा प्रश्न तुम्ही एकदम छान विचारला आहे। खरं पाहायला गेलं तर संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे जर महाराष्ट्रातील तमाम नागरिक लोकप्रतिनिधी जर चालले तर महाराष्ट्राचं नक्कीच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या विचाराप्रमाणे चालण्यासाठी आज कुठलाही राजकीय पुढारी तयार नाही, त्यांच्या विचारानं चालत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी जे स्वराज्य उभा केलं, जे स्वराज्य बसवलं, ज्या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय होता, त्या काळाची जी शासन व्यवस्था होती, छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा शिवाजी महाराज असेल, त्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं आणि चांगल्या पद्धतीने लोकशाही त्यावेळेला रुजली होती। मग शिवकालीन राज्यव्यवस्था आणि आजची जी राज्यव्यवस्था आहे यात काय नेमकी तफावत वाटते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना यांनी चालून घेऊन राज्यकारभार चालवला, पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही। प्रत्येक ठिकाणी जातीवाद वाढलेला आहे। ते जातीवाद वाढल्यामुळे प्रत्येक समाजामध्ये एकमेकांविषयी तेढ निर्माण झालेली आहे। या कारणामुळे आज महाराष्ट्र आणि पूर्ण भारत पाठीमागे राहिलेला आहे, मागास राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं एक प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सध्या सुरू आहे, परंतु त्यांचे जे काही मावळे आहेत, जे समाज बांधव आहेत, जो मराठा समाज आहे आज कुठेतरी विखुरलेला आहे आणि या कधी काळी कर्तबगार मातब्बर असलेला हा किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला हा जो समाज आहे कुठेतरी या ठिकाणी आर्थिक अडचणीत सापडला आहे की खैबर किल्ली सापडावा त्याप्रमाणे आर्थिक अडचणीमध्ये हा समाज सापडला आहे। तर या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे की नाही, काय वाटतं? खरं म्हणजे हा समाज मागासलेला राहण्याचं मूळ कारण म्हणजे राजकारणी, मराठा समाजामधले राजकारणी आहेत। मराठा समाजामधले राजकारणी मराठा समाजच नाही तर कुठल्याही समाजाला धरून न चालणार, त्यांची चालण्याची वृत्ती राहिलेली नाही। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सर्वच राजकारणी, सर्व स्तरातील, सर्व जातीमधील राजकारणी लोक करत आहेत। त्यामुळे सर्व मराठा समाजासकट सर्व समाज मागासलेला आहे आणि मराठा समाजाची परिस्थिती आज अशी आहे, माय म्हणू देना आणि बाप भीक मागू देना। मराठा समाजातील शेतकरी जवळजवळ सर्व समाज हा शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतकऱ्यांची पूर्णपणे कोलमडलेली आहे। त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना तरुण हा दिशाहीन झालेला आहे, त्यांची पूर्णपणे अर्थव्यवस्था बिघडलेली आहे। कोपर्डी प्रकरणानंतर अनेक मोर्चे निघाले, मराठा क्रांती मोर्चे निघाले। या मोर्चांचं फलित नेमकं काय, की खरंच या मोर्चानंतर समाज जागा झाला आहे का फक्त जागा झालाय असा भास झाला? हा, मराठा क्रांती मोर्चा ही एक चांगली सुरुवात झाली होती, पण मराठा समाजातीलच राजकीय पुढाऱ्यांनी ते मोडीत काढण्याचं काम, मग भले ते मग कुठलाही पक्ष असो, मोडीत काढण्याचं काम हे मराठा समाजातील नेत्यांनीच केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे यांचं राजकारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही। मराठा समाज एकत्रित झाला आणि मराठा समाज ज्यावेळी एकत्रित होईल त्यावेळी मराठा समाजाची प्रगती, महाराष्ट्राची प्रगती आणि अखंड भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा सुंदर ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजीराजे
यांचं अनेक भाषांवर प्रभुत्व होतं. असं म्हणतात की त्या काळामध्ये इंग्रजी, त्यानंतर फ्रेंच, पोर्तुगीज, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषा त्यांना आवडत होत्या. साहित्य असेल, राजकारण असेल, त्यानंतर अर्थशास्त्र असेल, प्रत्येक विषयात पारंगत असलेला हा राजा खऱ्या अर्थाने आज आपण ज्या अर्थाने संभाजी महाराजांची किंवा शिवाजी महाराजांची किंवा महाराज जिजाऊंची जयंती साजरी करतो, खरंच आपण त्यासाठी पायीक आहोत का? खरं म्हणजे त्या काळामध्ये संभाजी महाराजांना जे मार्गदर्शन होतं ते साधू संतांचं मार्गदर्शन होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन होतं, आई जिजाऊंचं मार्गदर्शन होतं. आज जर आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाप्रमाणे, त्यांच्या तत्वाप्रमाणे चाललो, त्यांच्या विचाराप्रमाणे चाललो तर नक्कीच दिशाहीन झालेली तरुण पिढी, दिशाहीन झालेला समाज नक्कीच त्याच्यातून कुठेतरी मार्ग निघून समृद्ध आणि चांगल्या प्रकारे मजबूत होऊन जाईल. राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, या सर्वच आघाड्यावर अत्यंत नावारूपाला येत असलेले हे व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट चौधरी साहेब यांना शेवटचा प्रश्न असा आहे की साहेब, मराठा समाजातील जो तरुण आहे आज कुठेतरी भरपेटला आहे, या समाजाला, या समाज बांधवांना तुमच्या वतीने नेमकं काय संदेश आहे? मूळ म्हणजे मराठा समाजातील तरुण भरकटण्याचं कारण म्हणजे एक आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यांना मार्गदर्शन करणारं नेतृत्व पुढे येत नाहीये. साधू संतांचा जो पगडा जुन्या काळामध्ये संभाजी महाराजांवर जो होता, चांगल्या विचारवंतांचा होता, तो आज मराठा समाजावरती नाहीये. या ठिकाणी पुढाकार घेऊन कोणीही पुढे येऊन मराठा समाज एकत्रित करण्याचं आणि तरुणांना दिशा दाखवण्याचं काम कुणीही करण्याचं तयार नाही. माझी अशी एक विनंती आहे, जे या समाजातील विचारवंत आहेत त्यांनी कुठेतरी मराठा समाज तरुणांना मराठा समाजातील पुढे येऊन मार्गदर्शन करावं आणि मराठा समाजाने एक संभाजी महाराजांची जयंती साजरी करणं हे महत्त्वाचं नसून संभाजी महाराजांची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, आई जिजाऊंची जयंती असो किंवा कुठल्याही कार्यक्रम असो, या कार्यक्रमाला एकत्रित येऊन विचारविनिमय एकत्रित करून सर्वांनी एक कुठंतरी एकत्रित बसून काहीतरी समाजाला पुढे नेण्याचं काम करावं अशी एक मनोमन इच्छा आहे.